नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील मागील 8 महिन्यापासून महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरलेत। संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधील शाब्दिक युद्ध पाहत आहे आणि ऐकत सुद्धा आहे। आजपर्यंत एकाच बाजूला झुकत आलेल्या या युद्धात आता महाराष्ट्र सरकार मागे पडत चाललंय आणि ओबीसी आंदोलकांच्या रूपात युद्धात दुसरी बाजू मराठा आरक्षणाच्या मधात उभी झालेली आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जालन्यातील वडीगोद्री येथेच आमरण उपोषण सुरू केलं आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द करा, सगळे सोयरे नियमांची अंमलबजावणी करू नका, या सर्व मागण्या प्राध्यापक हाके यांनी सरकारपुढे ठेवल्या। तर दुसरीकडे ओबीसी मधूनच आरक्षण घेणार या गोष्टीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। मित्रांनो, मनोज जरांगे पाटील कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांची एकत्रित कारकीर्द कशा प्रकारची आहे आणि मराठा आरक्षण लढ्याचा इतिहास नेमका कसा आहे, ही संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने यापूर्वीच आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आपल्यापैकी कुणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आताच आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तो व्हिडिओ पाहण्याचे प्रयत्न करा। सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहेत ते म्हणजे ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके। कोण आहेत लक्ष्मण हाके, त्यांचा इतिहास तरी काय आणि याचबरोबर अनेक गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे मेंढपाळ आणि त्याचबरोबर ऊसतोड कामगार असलेल्या कुटुंबात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला। या ठिकाणीच हाके वस्तीमध्ये आजही त्यांचे आई वडील व इतर नातेवाईक राहतात। त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण तेथेच झालं। त्यानंतर 1 वर्ष सांगलीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले। आई वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीचीच होती, तरीसुद्धा आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणात कुठलीच कमी पडू दिली नाही। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी स्वतः बरेच दिवस ऊसतोड कामगार म्हणून कामसुद्धा केले, त्यामुळे त्यांना कष्टाची सवय होती। म्हणून पुण्यात त्यांनी कमवा आणि शिका या मार्गाने आपले MA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ अध्यापनाचं कार्यसुद्धा केलं। याच कालखंडात त्यांनी एक प्रबंधसुद्धा लिहिला जो नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर होता। पत्नीसुद्धा प्राध्यापकच मिळाली। हाकेंच्या म्हणण्यानुसार त्यांनी लग्नापूर्वीच आपल्या पत्नीला सांगितले होते की मला समाजकार्य करायचं आहे आणि काहीच दिवसात त्यांनी कॉलेजमध्ये शिकवायला जाणं बंद केलं आणि स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं। 2004 मध्ये धनगर नेते महादेवराव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व राजकीय प्रवासाला सुरुवात केली व पक्षवाढीसाठी परिश्रमसुद्धा घेतले। धनगर आरक्षणासाठी आंदोलने करत असतानाच 2014 मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं, परंतु तेव्हा त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला। मात्र 2019 मध्ये त्यांनी सांगोला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला आणि त्याच वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाला कंटाळलो असं म्हणत त्यांनी महादेवराव जानकर यांची साथ सोडून दिली। शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला। त्यानंतर काही काळ त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले। याच वेळी ओबीसींच्या समस्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना केली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होती आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्नसुद्धा केले होते, परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याने त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकली नाही। तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, परंतु याही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। आजपर्यंत त्यांच्या अनेक बाबी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिल्या, ज्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पोतराजाच्या स्वरूपात किंवा तसे वेश धारण करून आंदोलन केले। ओबीसी मेळाव्याला हाकेंनी येऊ नये अशा प्रकारची धमकी मिळाल्यावर सुद्धा हाके हलगीच्या तालावर वाजत गाजत मेळाव्यात गेले होते आणि आता लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशात संपूर्ण महाराष्ट्राला दिसले। असा आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केल्यानंतर ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील चक्काजाम
200 गाड्यांचा वडीगोद्रीच्या दिशेने गेलेला ताफा आणि बीडमधील राज्यमार्गावरील शेकडो ओबीसी महिलांचे रस्ता रोको आंदोलन हे विशेष ठरले। या सर्व गोष्टीत महाराष्ट्र सरकार बाजूला राहून मनोज जरांगे पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। जरांगेंच्या सरकार पुरस्कृत आंदोलन या टीकेचा हाकेंनी चांगला समाचार घेतला। मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलायची लायकी आहे का? सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द केल्याचे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतरच मी माझे उपोषण मागे घेणार असे हाके म्हणत आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील खवळले आणि म्हणाले की कुणबी नोंदी रद्द करणे तुम्हाला पेलणार नाही आणि असं होत असेल तर आमचा यापुढील लढा मंडल आयोगाच्या विरोधात असेल, मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल। आजपर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदींपैकी एकही नोंद खोटी नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत। दरम्यान ओबीसी आणि मराठामध्ये राजकीय नेतेसुद्धा आणखी तेल ओतण्याचे प्रयत्न करत आहेत। पंकजा मुंडेंनी मागणी केली की सत्तेच्या दबावाखाली चुकीचे बोगस दाखले दिलेले आहेत का याची चौकशी सरकारने केली पाहिजे। तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही याची स्पष्टता सुद्धा महाराष्ट्र सरकारने द्यावी, कारण मुख्यमंत्री शिंदेंनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्ही 80% मराठा ओबीसीमध्ये घुसविला। आता या सर्व गोष्टींमध्ये खरं काय आणि खोटं काय? सरकार दोनही तबल्यावर हात ठेवण्याचे निष्फळ काम का करत आहे? या सर्व गोष्टींमधून हा मुद्दा चिघळविण्याचे काम का करत आहे? 2 दिवसापूर्वी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाने भेट सुद्धा दिली, ज्यामध्ये गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता। शिष्टमंडळाने उपोषण मागे घेण्याची निरर्थक विनंती सुद्धा यावेळी केली। नंतर मुख्यमंत्री शिंदेंशी सुद्धा फोनवर बोलणं करून दिलं, परंतु शिष्टमंडळाच्या भेटीमधून काहीच प्राप्त होऊ शकले नाही आणि त्याच दिवशी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकार व ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढेच आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, परंतु कसे आणि त्याचा मार्ग काय यावर कोणीच बोलायला तयार नाही। बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी सांगितले की अधिवेशन सुरू झाल्यानंतर याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। त्याच दरम्यान मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना तुम्ही जात पडताळणी केली का आणि त्यावेळी आम्ही ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या मधात आलो का? मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावू नका, आम्ही भाऊबंद आहोत हे विधान जरांगेंनी केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून छगन भुजबळ म्हणाले की एससी, एसटी आणि ओबीसी यांना प्रमाणपत्र कसे द्यावे, जात पडताळणी कशा पद्धतीने करण्यात यावी याबाबत एक मोठं पुस्तक आहे। सर्व नियमांची पूर्तता करूनच प्रमाणपत्र देण्यात आले आणि देण्यात येतात सुद्धा। असे असताना आता सगळे सोयरीची गरज तरी काय? त्याचबरोबर जरांगेंच्या ओबीसी आमचा भाऊ आहे या विधानावर बोलत असताना प्राध्यापक हाके म्हणाले की भाईचारा आहे तर आमचे अधिकार हिरावून घेताना, त्यांचं घर उद्ध्वस्त करताना त्यांच्या छोट्याशा घरामध्ये तुम्ही घुसखोरी का करत आहात आणि मग ओबीसी तुमचा मित्र कसा होऊ शकतो, भाऊ कसा होऊ शकतो? आता तर बिहार सरकारने जातीय जनगणना करून 50% मर्यादेपेक्षा जास्त दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं आणि त्यानंतर आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण कसं टिकेल? टिकणारच नाही। हे सर्व घडल्यानंतर जरांगेंची ओबीसीमधून आरक्षणांची मागणी एका दृष्टीने योग्यच आहे आणि तेव्हाच आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्याचा प्रश्नच उरणार नाही आणि मराठा आरक्षण मिळून ते टिकेल सुद्धा। परंतु ओबीसी हे मान्य करायला तयारच नाही। ओबीसी म्हणत आहेत की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीमध्ये देता कामा नये। दिवसेंदिवस हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत, परंतु सर्वात मोठा प्रश्न हा आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामधील हा वाद हेतुपुरस्पर राजकीय लोक लावत आहेत का? तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे का? उत्तर माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगण्याचे प्रयत्न करा। आजच्यासाठी एवढंच। पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, समाज उपयोगी विषयासह भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।